नमस्कार, मी सोनाली पालव. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या टॉप 10 घडामोडींवर. बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवर शाळेत अत्याचाराची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरच्या नागरिकांनी रस्त्यावर येत रेल्वे सेवा ठप्प केली होती. या घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकारासोबत असभ्य वर्तन आणि अपशब्द केल्याचा आरोप असलेले बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाने झटका दिलाय. वामन म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण त्याचा अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. हा वामन म्हात्रे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. वामन म्हात्रे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वामन म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण मुंबई हायकोर्टाने वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. मुंबई हायकोर्टाने वामन म्हात्रे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. या प्रकरणात कल्याण न्यायालयाने निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे म्हात्रे यांना कल्याण कोर्टात जावं लागणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई ठाण्यात लाखोंचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंडी बांधण्यात आल्या, तर त्या फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगत असल्याचे सकाळपासून पाहायला मिळते. प्रताप सरनाईक यांनी यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रो गोविंदाचे आयोजन केले. या ठिकाणी विश्वविक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाख रुपये देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी म्हणून टेंबी नाका दहीहंडी प्रसिद्ध आहे. या दहीहंडीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पश्चिम बंग छात्र समाजाच्या विद्यार्थ्यांनी आज कोलकाता कॉलेज स्केचर येथून राज्य सचिवालय नबान्नाच्या दिशेने मोर्चा काढला. मात्र या मोर्चाला बेकायदा मोर्चा म्हणत कोलकाता पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारत अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. आरजीकर हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरिता मार्च टू नबान्ना आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखदायक घटना आहे. सगळ्यांनाच वेदना झाल्यात. यावर कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्र सरकारने पुतळा उभारला नव्हता, तर नौदलाने उभारला होता. ज्यांना हे काम देण्यात आलं त्यांना कदाचित इतक्या वेगाने तिथे वारे वाहतात याचं आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी आम्ही नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही. यावर राजकारण करणं हा खुजेपणा आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. मालवणजवळ राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपघाताने आलेल्या स्मारकाचं सगळं कामकाजच अपघाती आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे, ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला. सध्या सगळीकडे स्त्री 2 सिनेमा चांगलाच गाजतोय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी, अपार शक्ती खुराना या सगळ्यांच्या केमिस्ट्रीचं चांगलं कौतुक होतंय. स्त्री 2 पाहून अनेकांची थिएटरमध्ये घाबरगुंडी उडाली दिसते. या स्त्री 2 ला टक्कर द्यायला बॉलिवूडमध्ये गाजलेला सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. हा सिनेमा म्हणजे तुंबाड. राही अनिल परवे दिग्दर्शित तुंबाड सिनेमा पुन्हा रिलीज होणार असल्याने सर्वांना आनंद झालाय. सबसे कातील गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायल करणाऱ्या गौतमी पाटील यंदा मुंबईतील दहीहंडी उत्सवात ठुमके देत आहे. ठाण्यातील मागाठाणे येथील महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागाठाणे दहिकाला गोविंदोत्सव 2024 येथे गौतमी पाटीलने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायल केल्याचं पाहायला मिळालं. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सवात गौतमीने उपस्थित मुंबईकरांची मने जिंकली. आपल्या दिलखेचा कदा, चेहऱ्यावरील उत्साह आणि मराठी हिंदी गाण्यांवर ठुमके देत गौतमीने मुंबईकरांवर दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींनाही मागे टाकल्याचं पाहायला मिळाले. मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली.
मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंद जखमी झाले, त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले। मुंबईत आतापर्यंत 15 गोविंद जखमी झाल्याची माहिती समोर आली। मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत विविध पथकातील 15 गोविंद जखमी झाले। या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 1, पोद्दारमध्ये 4, राजावाडीमध्ये 1, MT अगरवाल रुग्णालयात 1 आणि कुर्ला बाबा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत। या सर्व जखमी गोविंदावर OPD मध्ये उपचार सुरू आहेत। सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये। सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे। कंगना रनौतचा आगामी चित्रपट इमर्जन्सी रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडलाय। प्रत्यक्षात पंजाब आणि हरियाणा कोर्टात इमर्जन्सी विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेत पंजाबमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली। या चित्रपटात शिखांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले असे याचिकेत लिहिले आहे। या सगळ्यात आपल्या आगामी इमर्जन्सी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतला सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या। त्यानंतर मंगळवारी कंगना पोलिसांकडे पोहोचली। कंगनाने एक्स ऑन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीजवर लोकांचा एक गट धमकीचे वक्तव्य करताना दिसत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला। या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली। अनेक शिवप्रेमींसह संघटना, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली। यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली। सत्ताधाऱ्यांकडून या टीकेला प्रत्युत्तर देखील दिले जात आहे। आता राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। हा तर एक अपघात आहे। हा पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता। पंतप्रधान मोदी येणार होते, त्यामुळे काम खूप लवकर करण्यात आले होते। या कामाचं अनेकांनी कौतुकही केलं होतं। सदर पुतळा कोसळणे हे दुर्दैवीच आहे, पण यातून काही चांगल्या गोष्टी देखील घडू शकतात, असे शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं।